नमस्कार सगळ्यांना. आजचा व्लॉग आहे पुरणपोळी. मी सातारा, सांगली तिकडे इस्लामपूरला राहिल्यामुळे मला तेलाची पुरणपोळी खूप आवडते आणि मराठवाड्यामध्ये तेलाची पुरणपोळी तेवढी बनवत नाहीत, म्हणजे पिठाची बनवतात आणि मला खूप आवडते, म्हणजे तिकडची आठवण खूप येते मला खरं तर. सो मी घरी आता तेलाची पुरणपोळी आज होळीनिमित्त बनवणार आहे. सो एपिसोड नंबर 228. येस. तर आम्ही एक 2-2.5 तास भिजवायला ठेवली होती. आता मी ती कुकरमध्ये शिजवून घेते. मी आज काय बनवणार आहे माहिती आहे का तुला? हो, माहित आहे ना बेटा. काय बनवणार आहे? पुरणपोळी कशाची? तेलाची. तू कधी खाल्ली आहेस का? नाही खाल्लं ना बेटा. आपल्याकडे असं साधी पोळी करते, पुरण टाकून पीठ खाली लावून लाटून घेते. हां, तर ते जे मी आधी बोलल्यासारखं आमच्याकडे पिठाची पुरणपोळी बनवतात. सो आम्ही आता कुकर लावला आहे आणि तो थंड होण्याची वाट बघतोय. परत आपण कटाची पण आमटी करणार आहोत. सो इकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता, टोमॅटो, कांदा आणि इकडे काय गं आई? अद्रक, कोथिंबीर. हां, आणि जिरे. लसूण आणि जिरे हे असं वाटून घेतलं आहे आम्ही. आणि हे कुकरचं आपण बघू शकता शिट्टी होती आहे, झाली आहे. सो आता कटाची आमटी आधी करून घेऊया. कुकरमधून ही आमची डाळ अशी आम्ही बाहेर काढलेली आहे. त्याचं पाणी येळवणीसाठी खाली काढून घेतलेलं आहे. च्या साहाय्याने आपण हे असं मॅश करून घेतोय. हे जे सारण आहे ते आपण गॅसवरती ठेवून थोडंसं शिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये गूळ टाकूया. आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि ते थोडंसं आपण शिजवून घेऊया. हे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण हे घालून घेऊया. तिकडे शिजत आहे आणि आपण इकडे कटाची आमटी बनवतोय. सो हे आई इकडे हे बनवते येळवण. ह्याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकली आहे, कोथिंबीर, आणि इकडे हे शिजत आहे. सो दोन्ही कामं एकत्र होत आहेत आई असल्या कारणाने. थोडंसं आपण कढीपत्ता टाकूया. हे आपण आमटीसाठी मसाला भाजतोय आणि इकडे आपलं पुरण शिजत आलं आहे. सो हा असा चमचा असा ठेवला आणि तो उभा राहिला तर समजायचं की आपलं पुरण शिजलं आहे. थोडीशी कन्सिस्टन्सी आहे. थोडंसं आपण 5 मिनटं ठेवूया आणि मग बंद करूया. तोपर्यंत आपण इकडे कटाची आमटी बनवतोय. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलं आहे. बाकी सगळे मसाले आपण भाजून घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये नंतर मग येळवणीची आमटी टाकणार आहोत. आणि आपली कढी तयार आहे. थोडीशी उकळी आली की आपण हे बंद करूया. आपण पुरण वाटायला घेऊया त्या पुरण चाळणीमध्ये. कटाची आमटी आपली तयार झाली आहे. बघा असा किती छान तो कट आलेला आहे. मला खूप आवडते कटाची आमटी. तिखट आणि माझी आई खूप चांगली बनवते आणि आज दोघींनी पण बनवली आहे ती. तिच्या हातची चव वेगळीच आहे. खूप छान आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. पिठामध्ये थोडंसं मीठ आणि मी हळद टाकलेली आहे. सो आईने मला प्रश्न विचारला की हळद का टाकलीस? तर मी म्हटलं की आई तिकडे टाकतात. सो आईला थोडीशी साशक्ता आहे माझ्या जेवणावरती. सो बघू आता काय होतंय. आईला माझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे मी काय करते ह्याचा. सो तिला खूप भीती वाटते की हे होणार आहे की नाही नीट. जेव्हा मी पिठामध्ये हळद टाकली मळताना तेव्हा तिला खूप प्रश्न पडला की हळद कसं काय टाकलीस तू आणि हे सगळं. सो आता बघू. पीठ आपल्याला चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. खूप वेळ मळूया आपण पीठ, म्हणजे पोळ्या छान मऊ होतील. आपण थोड्या वेळाने याच्यामध्ये तेल पण टाकणार आहोत. तो दोन्ही हाताने पीठ आपण मळून घेऊया. आता हे पीठ मळून झालेलं आहे. मी हे 10 मिनिटं थोडंसं मुरवायला ठेवते. याच्यामध्ये मी तेल लावलेलं आहे. नैवेद्यासाठी छोट्या पुरणपोळ्या करतोय. ही बघा, हीच करते. बघू शकता पीठ किती मऊ झालेलं आहे. खूप जास्त मळलं आणि तेल लावून आपण ठेवलं 10 मिनिटं की पीठ छान मऊ होतं. सो आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. सो हे नैवेद्यासाठी आपण छोट्या छोट्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत. हे बघा किती छान फुगली आहे.
साईने माझी पप्पी घेतली. मी तिला ती ॲक्शन रिपीट करायला सांगितली तुमच्यासाठी, कारण मी खूप छान पुरणपोळी बनवली असं तिला वाटतंय. So, अशा पद्धतीने आपण सेट करून घेऊ. तेव्हा भाजी हाताला लागते. पुरणपोळी टाकूया. त्याच्यात काय वस्तू घ्यायच्या. पोळी फिरवायची आहे तिला. So, आपल्याला ही पोळी टाकली बघा. अशा पद्धतीने आपण छान पोळी बसवून घेऊया. So, जेवढी पातळ करता येईल आपण तेवढी पातळ करू शकतो. तर ती आपण छान बनवून त्याच्यामुळे जेवढी पातळ वाटते तेवढी पातळ करायची. So, अशा पद्धतीने पोळी आपण एका कढईत तेल टाकतो. पोळी टाकून टाकायची, अशी पोळी करून मोठं भाजली तव्यावरती टाकायची. पुरणपोळी अशी छान आपण खरपूस भाजून घेऊया. ती छान अशी फुगती आहे. हे बघा तुम्ही. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचं समाधान, कारण पुरणपोळी एवढी लुसलुशीत, खुसखुशीत, खुसखुशीत झाली होती आणि ती सगळ्यांना आवडली. माझे पुढे एक काका आणि त्यांच्या वाईफ काकू आणि त्यांचा मुलगा राहतो, ते पण जेवायला त्यांना आम्ही बोलवलं होतं होळीनिमित्त. सो ते पण छान, त्यांना पण छान वाटलं कोल्हापुरी स्टाईलचं जेवण खाऊन. आणि माझ्या आईला जो माझ्यावर डाऊट आलेला होता हळदी टाकल्यावर, तो सगळा नाहीसा झाला. आणि तिने जी काही मला पप्पी दिली, माझं जे स्किल होतं ते लाटण्याने उचलून तव्यावरती पोळी टाकणं वगैरे, हे तिला खूप आवडलं. आणि तिला वाटलं की मी आता पाककलेत समृद्ध झालेली आहे, पाककलेत मी चांगली शिकली आहे वगैरे असं. आणि तिला खूप आनंद झाला आणि सगळ्यांना पुरणपोळ्या आवडल्या. कटाची आमटी पण फार सुंदर झालेली, फारच टेस्टी. त्याच्यानंतर आम्ही खीर पण केली होती. ते मी सगळं व्लॉग करू शकले नाही, कारण माझे हात तेलाचे, सगळं मीच कसं करू म्हणून मग मी बाकीचं काही रेकॉर्ड करू शकले नाही. त्यामुळे हा शेवटचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करते आहे. आफ्टर सगळं जेवण आणि हे सगळं झाल्यानंतर मी तर निवांत पडली आहे आणि हा व्हिडिओ करते आहे. आणि विशेष एक गोष्ट म्हणजे माझा काकाचा मुलगा आकाश, तो कधीही पुरणपोळी खात नाही. त्याच्यासाठी आम्ही मग चपाती बनवली. तर आणि त्याला एक टेस्टसाठी पुरणपोळी मी दिली की कोल्हापूरची स्टाईल आहे आणि तो खाऊन बघ. सो त्याला इतक्या पुरणपोळ्या आवडल्या की त्याने 4 पुरणपोळ्या फस्त केल्या. आणि माझ्या आईनी पण 3 पुरणपोळ्या खाल्ल्या, माझ्या बहिणीने पण खाल्ल्या, माझ्या भावानी पण आणि बाबांनी पण. म्हणजे बरंच खाऊन ते झोपलेत सगळेजण आणि मी इथे बोलते आहे तुमच्याशी. सो आता मी पण झोपते. सो गुड नाईट, शबा खैर.